महाराष्ट्राच्या राजकारणात जून 2022 मध्ये मोठा भूकंप झाला, ज्यावेळी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांसह बंडखोरी केली। एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना सोबत घेऊन महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडायचा निर्णय घेतला। उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि महाविकास आघाडीचे सरकार कोसळले। एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत युती करून नवीन सरकार स्थापन केले। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले। या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना हा पक्ष 2 विभागात विभागला गेला। बंडखोरीनंतर खरी शिवसेना कोणाची? निवडणूक आयोगात मोठा संघर्ष निर्माण झाला। निवडणूक आयोगाने बहुमताच्या आधारावर शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह दिले। तर आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गट हीच खरी शिवसेना असल्याचा निर्णय दिला। उद्धव ठाकरे यांचा एक डाव लोकसभेतील यश। उद्धव ठाकरेचा एक डाव 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालामुळे अधिक स्पष्ट झाला। या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटापेक्षा अधिक जागा मिळाल्या। राजकीय विश्लेषकांनी या निकालाला बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांना मिळालेले सहानुभूती आणि निष्ठावंत शिवसैनिकांची एकजूट यांचे मोठे कारण मानले। या निकालामुळे खरी शिवसेना कोणाची याचे जनमत उद्धव ठाकरे यांच्या बाजूने झुकत आहे हा संदेश गेला आणि उद्धव ठाकरे यांचा एक डाव आणि शिंदेचा गेम संपला। पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळवूनही लोकांच्या मनात पक्षाची मूळ ओळख आणि निष्ठा उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे हे लोकसभा निकालाने सिद्ध झाले। शिंदे गटाने सत्तेत असूनही निवडणुकीत अपेक्षेनुसार कामगिरी न केल्यामुळे त्यांचे राजकीय भवितव्यावर प्रश्न उभे राहिले। शिंदे यांच्या कामगिरीमुळे महायुतीचे भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट अंतर्गत संघर्ष वाढण्याची शक्यता निर्माण झाली, ज्यामुळे शिंदे गटाची राजकीय पकड कमकुवत झाल्याचे दिसत आहे। विधानसभा निवडणूक हा संघर्ष आता 2025 मध्ये होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमुळे वळला आहे। उद्धव ठाकरे गट लोकसभेतील यशाचा आत्मविश्वास घेऊन विधानसभेची तयारी करत आहे। एकनाथ शिंदे आणि महायुती आपली सत्ता टिकवण्यासाठी आणि पक्षावरचे वैध मालकी हक्क लोकांच्या मनामध्ये बदलण्यासाठी प्रयत्न करत आहे। सध्या महाराष्ट्राचे राजकारण उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्या संघर्षाभोवती फिरत आहे। तुम्हाला या राजकीय स्थितीबद्दल किंवा आगामी विधानसभा निवडणुकीबद्दल आणखी काही माहिती हवी असल्यास कमेंटद्वारे ती कळवावी आणि चॅनलला सपोर्ट करावे आणि सबस्क्राईब करावे।